महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। जालना जिल्ह्यात पूरसदृश्य स्थिती। मंठा परतूर तालुक्यात अतिवृष्टी। जालना जिल्ह्यातील परतूर मंठा तालुक्यात मुसळधार पाऊस। नदीच्या काठावरील पूररेषेच्या आत आणि आसपास राहणाऱ्या रहिवाशांना 3 दिवस विशेष सावधानता बाळगावी। पावसाच्या तीव्रतेमुळे नदीच्या पाण्याची पातळी अचानक वाढू शकते, ज्यामुळे पुराचा धोका संभवतो। आपली आणि आपल्या कुटुंबाची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी आवश्यक असल्यास त्वरित सुरक्षित स्थलांतर करावे। प्रशासनाच्या सूचना सतत ऐकत राहा आणि परिस्थितीचा आढावा घेत राहा। जिल्हा प्रशासनाशी संपर्क ठेवणे अत्यंत आवश्यक आहे, जेणेकरून कोणत्याही आपत्कालीन स्थितीत त्वरित मदत मिळू शकेल। तसेच वाई गावातील नदी ओसंडून वाहत आहे। नदीवरून जाण्याचे प्रयत्न कोणीही करू नका। नेर, सेवली, वाई, धोंडी, पिंपळगाव, काकडा, पांगरी, गोसावी येथील पर्यायी पूल पावसामुळे पाण्याखाली गेला आहे। परिस्थिती गंभीर असून पूल कधीही वाहून जाण्याची शक्यता नाकारता येत नाही। त्यामुळे जालना करून मंठाकडे जाणारे वाहने सध्या रोडच्या पाण्यामुळे ठप्प करण्यात आले आहेत। जाणाऱ्या वाहनधारकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा। आपल्या सहकार्याने दुर्घटना टाळता येऊ शकते। शेतकरी बांधवांनी आपल्या पशुधनाची विशेष काळजी घ्यावी, कारण हवामानाची अस्थिरता पशुधनासाठी हानिकारक ठरू शकते। तसेच अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानामुळे खरीप पिकांची हानी झाली असल्यास संबंधित शेतकऱ्यांनी तात्काळ आपल्या पिकाच्या नुकसानीची माहिती विमा कंपनीला कळवावी। योग्य वेळी सूचना दिल्यास नुकसान भरपाई मिळण्यास मदत होईल। आपल्या हक्काच्या संरक्षणासाठी हे पाऊल महत्त्वाचे आहे। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी प्रतिनिधी रामेश्वर उबाळे, मंठा, जालना। आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा।